राशी 5 एप्रिल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी महत्त्वपूर्ण माहिती आणि महत्त्वपूर्ण घटना दिसणार आहेत। तर तुळ राशी आजपासून तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते सामान्य नाही। हा आहे न्याय, समतोल आणि नशीब बदलणारा काळ। तुम्ही नेहमी सगळ्यांना समजून घेतलं, वाद टाळले, स्वतःची बाजू मागे ठेवली आणि शांतपणे सगळं सहन केलं। पण मनात एकच प्रश्न राहिला, माझ्यासाठी कधी नीट होणार? आता ग्रहांची चाल बदलत आहे, शुक्राची कृपा सक्रिय होत आहे आणि विश्व सांगत आहे आता तुझा हक्क तुला मिळणार। आजपासून अडखळलेले निर्णय पुढे सरकतील, नात्यांमधला समतोल परत येईल आणि अशा मोठ्या घटना घडतील की ज्या ऐकून तुम्ही स्वतःलाच म्हणाल, इतका काळ शांत राहणं आज सार्थक झालं। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर ऐका, कारण आजची ही गोष्ट तुळ राशीसाठी संपूर्ण भविष्य बदलू शकते। पण त्याआधी तुम्हा सर्वांना एकच विनंती करेन की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, कारण स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपादृष्टी तुम्हा सर्व तुळ राशीच्या लोकांवरती कायम स्वरूपी राहो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते। आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तुळ राशी, तुमच्यासाठी पहिली खुशखबर म्हणजे अडकलेले निर्णय। या संकष्ट चतुर्थीनंतर न्याय आणि नशीब आता तुमच्या बाजूने असेल। तर तुळ राशीवाल्यांनो, ही पहिली खुशखबर तुमच्या मनाला खूप दिलासा देणारी आहे, कारण गेल्या अनेक महिन्यांपासून, काहींसाठी तर वर्षभरांपासून एकच गोष्ट तुमच्या आयुष्यात अडकलेली होती। ती म्हणजे निर्णय होत नव्हते, कागदावर रखडलेली होती आणि एखादं काम वारंवार पुढे ढकललं जात होतं। तुम्ही शांतपणे वाट पाहिली, वाद घातला नाही, कोणावर आरोप केले नाही, पण आतून तुमचं मन खूप थकलेलं होतं। मी योग्य आहे तरी गोष्ट माझ्या बाबतीत अशा का घडत आहेत, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल। आता ग्रहांची चाल स्पष्टपणे सांगत आहे की न्यायाचा काळ सुरू होत आहे। जे निर्णय लांबलेले होते ते अचानक पुढे सरकतील। एखादा फोन कॉल, एखादी सही, एखादा सकारात्मक मेसेज आणि तुमचं काम मार्गी लागेल। काही तुळ राशीच्या आयुष्यात तर कायदेशीर बाबी, सरकारी कामं आणि ऑफिसमधल्या अडथळ्यात तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता आहे। त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की शांत राहण्याचा मला फायदा झाला। तुळ राशी, ही खुशखबर फक्त काम पूर्ण होण्याची नाही, तर तुमच्या संयमाला मिळालेल्या बक्षिसाची आहे। जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळं थांबलं आहे, तिथेच अचानक गती येईल। तुळ राशीवाल्यांनो, ही सुरुवात आहे। आता नशीब हळूहळू पण शांतपणे तुमच्या बाजूने वळायला लागेल। दुसरी आनंदाची बातमी आहे आर्थिक संतुलन, पैसे आणि मनाचा लाभ। तुळ राशी, ही दुसरी खुशखबर तुमच्या आर्थिक आयुष्यात संतुलन आणि स्थिरता देणारी आहे। गेल्या काही काळापासून पैसा येत होता पण टिकत नव्हता। कधी अचानक खर्च वाढले, कधी इतरांसाठी खर्च करताना स्वतःसाठी कमी उरलं। मी कमवत आहे पण हातात का राहत नाही आहे, असा विचार तुमच्या मनात अनेकदा आला असेल। आता ग्रहांची चाल अशी होते की तुळ राशीच्या आयुष्यात आर्थिक न्याय सुरू होत आहे। थांबलेले पेमेंट, रखडलेली पगारवाढ, बोनस किंवा एखादं जुनं देणं, यापैकी काहीतरी अचानक हातात पैसा पडेल। तुळ राशीच्या आयुष्यात उत्पन्नाचा नवा मार्ग सुरू होईल, जो हळूहळू पण स्थिर पैसा देणारा असेल। या काळात तुम्ही घेतलेले आर्थिक निर्णय योग्य ठरतील। या बदलामुळे तुमच्या मनाला शांतता येईल, पैशाबद्दलचा ताण कमी होईल आणि भविष्यासाठी नियोजन करण्याचा आत्मविश्वास मिळेल। तुम्हाला जाणवेल, आता मी सगळ्यांना सांभाळताना स्वतःलाही सुरक्षित ठेवू शकतो। ही आनंदाची बातमी म्हणजे फक्त धनलाभाची नाही, तर आर्थिक संतुलन तुम्हाला परत मिळण्याचे आहे, जो तुळ राशीसाठी खूपच महत्त्वाचा असतो। खुशखबर तिसरी असेल, जी मानसन्मानात, ओळखीत आणि तुमच्या मताला किंमत देईल। तुळ राशी, ही तिसरी खुशखबर तुमच्या आत्मसन्मानाशी थेट जोडलेली आहे, कारण तुम्ही नेहमी संतुलन राखलात, कोणाचं वाईट केलं नाही, प्रत्येक बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला। पण याच स्वभावामुळे अनेक वेळा लोकांनी तुम्हाला तुमचं मत गृहीत धरलं, तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केलं किंवा निर्णय घेताना तुम्हाला बाजूला ठेवलं। त्यामुळे मनात एक शांत खंत होती, मी इतकं योग्य असूनही मला का विचारात घेतलं जात नाही। आता ग्रहांची कृपा अशी मिळते आहे की तुमच्या आवाजाला वजन मिळणार आहे। ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा कुटुंबात तुमचं मत महत्त्वाचं मानलं जाईल। तुळ राशी, अनेक वर्ष चाललेला अडथळ्यांचा काळ आता हळूहळू संपत चाललेला आहे आणि नवीन सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे। ही ऊर्जा केवळ बाह्य बदल घडवत नाही, तर तुमच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि आत्मविश्वासामध्येही मोठा फरक निर्माण करते। अनेक वेळा आपण केलेल्या मेहनतीचं फळ लगेच मिळत नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की ती मेहनत वाया जाते।
ती प्रत्येक मेहनत आपल्या भविष्यातील यशाची पायाभरणी करत असते आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा त्या सर्व प्रयत्नांचं एकत्रित फळ मिळतं. अगदी तसंच आता तुमच्या आयुष्यात घडणार आहे. जे काही तुम्ही आजपर्यंत सहन केलं आहे त्याचं परतफेडीचं वेळ आता सुरू झाली आहे. तुळ राशी, या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवणं. कारण जेव्हा नशीब तुमच्या बाजूने वळतं तेव्हा संधी देखील मोठ्या प्रमाणात येतात. पण त्या संधी ओळखण्यासाठी आणि त्यांचा फायदा घेण्यासाठी मन स्थिर आणि सकारात्मक असणं खूप आवश्यक आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना मनात स्थान देऊ नका. घरातील वातावरण, नातेसंबंध आणि आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टींमध्ये हळूहळू सुधारणा होऊ लागेल. जे प्रश्न खूप दिवसांपासून अडकले होते त्यांना आता मार्ग मिळू लागेल आणि जे लोक तुमच्यापासून दूर गेले होते ते पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येण्याची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे संयम आणि शांतता राखणं अत्यंत आवश्यक आहे. या बदलत्या काळात तुम्हाला काही अशा संधी मिळतील ज्या तुमच्या भविष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकतात. पण त्या संधी ओळखण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा लागेल. कारण अनेक वेळा बाह्य परिस्थिती गोंधळ निर्माण करते, पण अंतर्मन नेहमी योग्य दिशा दाखवतं. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काळ हळूहळू स्थिरतेकडे नेणार आहे. अचानक लाभ, नवीन उत्पन्नाचे स्रोत किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत दिसत आहेत. पण या काळात अनावश्यक खर्च टाळणं आणि योग्य नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मिळालेलं धन टिकवणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. आरोग्याच्या बाबतीतही सकारात्मक बदल दिसून येतील. जे त्रास तुम्हाला सतावत होते ते हळूहळू कमी होतील. पण यासाठी स्वतःची काळजी घेणं आणि नियमित दिनचर्या पाळणं आवश्यक आहे. कारण शरीर आणि मन दोन्ही संतुलित असतील तरच तुम्ही या नवीन संधींचा पूर्णपणे लाभ घेऊ शकाल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ खूप महत्त्वाचा आहे. गैरसमज दूर होतील आणि जे नाते तुटण्याच्या मार्गावर होते ते पुन्हा मजबूत होऊ शकतात. पण यासाठी तुमच्याकडून थोडा प्रयत्न, समजूतदारपणा आणि संयम आवश्यक आहे. कारण नाती टिकवण्यासाठी केवळ भावना नाही तर समजूतदारपणाही लागतो. करिअर किंवा व्यवसायाच्या क्षेत्रातही सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. नवीन संधी, नवीन प्रोजेक्ट्स किंवा पदोन्नतीचे संकेत दिसू शकतात. पण यासाठी तुम्हाला मेहनत आणि सातत्य कायम ठेवावं लागेल. कारण नशीब संधी देत असतं, पण त्या संधीचं यशात रूपांतर करण्याची जबाबदारी आपलीच असते. या काळात तुमच्या विचारांमध्येही मोठा बदल होईल. तुम्ही अधिक सकारात्मक, आत्मविश्वास यांनी ठाम बनाल आणि हा बदलच तुमच्या यशाचं मुख्य कारण ठरेल. कारण जेव्हा विचार बदलतात तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला सुरुवात होते. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काळ तुम्हाला अंतर्मनाशी जोडणार आहे. ध्यान, प्रार्थना किंवा सकारात्मक विचार यामुळे तुमची ऊर्जा वाढेल आणि तुम्हाला मानसिक शांती मिळेल. हीच शांती तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक बदल हा संधी घेऊन येतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला घाबरू नका, तर तिला एक नवीन सुरुवात म्हणून स्वीकारा. कारण कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठे बदल हेच आपल्या सर्वात मोठ्या यशाची सुरुवात ठरतात. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन टप्प्याचा पूर्णपणे फायदा घ्या. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. कारण तुम्ही जितका संघर्ष केला आहे तितकंच मोठं यश तुमच्या वाट्याला येणार आहे. शेवटी इतकं सांगायचं आहे की हा काळ तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. त्यामुळे सकारात्मक राहा, कृतज्ञ राहा आणि प्रत्येक संधींचा स्वीकार करा. कारण जे काही घडणार आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे आणि तुमचं आयुष्य एका नवीन उंचीवर नेण्यासाठीच आहे. तुळ राशी, जीवनात येणाऱ्या या सकारात्मक बदलांसोबतच तुम्हाला स्वतःमध्ये एक नवीन ऊर्जा जाणवेल जी तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय आणि जागरूक बनवेल. अनेक वेळा आपण बाह्य परिस्थिती बदलण्याची वाट पाहतो, पण खरा बदल आपल्या आतून सुरू होतो. आणि जेव्हा हा आतला बदल घडतो तेव्हा बाहेरचं जगही आपोआप बदलायला लागतं. त्यामुळे या काळात स्वतःच्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तुमची मानसिक स्थितीच तुमच्या भविष्याचा पाया घालते. जितके विचार सकारात्मक तितकंच आयुष्य उजळतं. या काळात तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित भेटी किंवा संवाद होऊ शकतात जे पुढे जाऊन तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. कधी कधी एक छोटीशी ओळख किंवा एक साधा संवादही आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक संधीला महत्त्व द्या. कोणालाही कमी समजू नका आणि प्रत्येक क्षणातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. कारण ज्ञान आणि अनुभव हेच पुढे जाऊन तुमचं सर्वात मोठं भांडवल ठरणार आहे. आगामी काळात तुमच्यासमोर काही मोठे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते आणि त्यावेळी घाई न करता शांतपणे विचार करून निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. कारण योग्य वेळी घेतलेला एक निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.
त्यामुळे कोणत्याही दबावाखाली किंवा भीतीपोटी निर्णय घेऊ नका, तर आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जा, कारण तुमच्यात ती क्षमता आहे जी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत यश मिळवून देऊ शकते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं कधीही सोडू नका. तुळ राशीच्या आयुष्यात येणारे हे 5 संकेत तुम्हाला समजले तर तुमचं नशीब खरंच चमकणार आहे. देवावर, गणपती बाप्पावर विश्वास ठेवा आणि मनापासून ओम गण गणपते नमः, श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करा.